नमस्कार मित्रांनो. पी.एम. किसान योजनेची यादी ही सुरुवातीपासून एकच आहे. यातील काही नावे पात्रता नाही म्हणून अथवा एकाच कुटुंबातील 2 लाभार्थी होते म्हणून कमी झाली, पण नवीन लाभार्थी संख्या काही वाढली नाही. कारण योजना चालू झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी नवीन जमीन घेतली आहेत किंवा जे नवीन शेती घेऊन नवीन शेतकरी झाले आहेत, अशा शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळत नव्हता. पण आता केंद्रीय अधिवेशनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेत सांगितले की जर शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले असतील तर अशा वंचित शेतकऱ्यांना पी.एम. किसान सन्मान निधीचा लाभ देण्यासाठी आता राज्य सरकारने केंद्र सरकारला मदत करावी. अशा शेतकऱ्यांना पी.एम. किसान सन्मान योजनेचे मागील हप्ते सुद्धा देण्याचा प्रयत्न सरकार करेल असे सांगितल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता अशा शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाच्या मदतीने आता ह्या सर्व शेतकऱ्याच्या नावाची यादी तयार करून ती केंद्र शासनाला पाठवली जाईल आणि या योजनेतील नवीन लाभार्थी शेतकरी या योजनेचा लाभ घेतील. यात प्रामुख्याने तामिळनाडूतील जास्त शेतकरी वंचित होते, त्यामुळे संसदेत हा प्रश्न मांडला गेला होता. त्याचे उत्तर कृषी मंत्र्यांनी दिले होते. या योजनेतील वार्षिक 6,000 रुपये प्रति शेतकरी प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत असतात. एका कुटुंबात एक लाभार्थी याप्रमाणे लाभार्थी निवड करून या लाभार्थ्यामध्ये एका घरात स्त्री आणि पुरुष दोन्ही जणांच्या नावे जमीन असेल तर त्या दोघांपैकी स्त्री लाभार्थीला प्राधान्य देऊन त्या स्त्रीला पी.एम. किसान हप्त्याची रक्कम खात्यावर जमा केली जाते. महाराष्ट्रातील राज्य शासनाने या पी.एम. किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी योजना ही राज्यात चालू केली आहे आणि त्यांची लाभार्थी संख्याही तेवढीच आहे. जे पी.एम. किसानचे महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत, या दोन्ही योजनेची मिळून वार्षिक 12,000 रुपये मिळत आहेत. परंतु ज्या लाभार्थी महिला आहेत त्या महिलांचे लाडकी बहीण योजनेत नुकसान झाले असून पी.एम. किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता महिन्याला 1,000 येत असल्यामुळे लाडक्या बहिणीला फक्त 500 रुपयेच जमा होतात. धन्यवाद.